कंपन्यांच्या तोट्याला सरकारची मलमपट्टी, मग शेतकऱ्यांच्या जखमेवर मौन का? राजू शेट्टींच्या सरकारला खडा सवाल. पेट्रोलियम कंपन्या तोट्यात गेल्या की पेट्रोल डिझेलचे दर वाढवले जातात. खत कंपन्यांचा तोटा झाला की खतांच्या किमती वाढवल्या जातात. गॅस कंपन्यांच्या नुकसानीसाठी घरगुती गॅसचे दर वाढवले जातात. मात्र शेती तोट्यात जाऊन शेतकरी आत्महत्या करत असतानाही शेतमालाला हमीभाव किंवा योग्य दर का दिला जात नाही, असा जळजळीत सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वात आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. राज्यात वाढत्या शेतकरी संकटांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका करताना म्हटलंय की उद्योगपती आणि मोठ्या कंपन्यांच्या तोट्याची भरपाई करण्यासाठी सरकार तातडीने निर्णय घेतं, परंतु देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र कायम दुर्लक्ष केलं जाते. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना शेतमालाला मात्र हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय, असंही त्यांनी सांगितलं. राजू शेट्टी म्हणाले की डिझेल, खत, बियाणे, औषधे आणि वीज दर वाढीमुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढलाय. एका बाजूला नैसर्गिक संकटे, अवकाळी पाऊस आणि दुष्काळी यांचा सामना करावा लागत असताना दुसऱ्या बाजूला बाजारात शेतमालाला कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून अनेकांना आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलावं लागतंय. तरीही सरकारकडून शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देण्याबाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. देशातील प्रत्येक घटकाच्या तोट्याची भरपाई सरकार करतं, मग शेतकऱ्यांबाबतच हा दुजाभाव का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने शेतीमालाला कायदेशीर हमीभाव लागू करावा, शेतकऱ्यांचे कर्जमाफीसह सर्वसमावेशक पुनर्वसन करावे आणि शेतीला उद्योगांचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान राजू शेट्टी यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील शेतकरी पुन्हा ऐरणीवर हा प्रश्न आला असून विविध शेतकरी संघटनेही सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत आहेत. वाढत्या महागाईत सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे शेतकरी वर्गही आर्थिक संकटात सापडला असून शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.